नमस्कार. जय श्रीराम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावली पर्वांतर्गत येणाऱ्या धनत्रयोदशी या उत्सवाचा दिवस म्हणजे उद्या दिनांक 10 नोव्हेंबर 2023 शके 1945 संमत 2080 हा दिवस विशेषत्वानं का मानला जातो? मग धन्वंतरी कोण आहे, या दिवशी कोणाची पूजा करावी, कोणाला काय दान द्यावं? शास्त्रार्थ असा आहे, उद्या यम दीपदान सांगितलेलं आहे. अर्थात यम हा मृत्यूचा प्रधान देवता मानला जातो. मग याला उद्या नेमकं दीपदान का करावं? तर दीपदानानं सकारात्मक ऊर्जा मिळते. केव्हाही आपण दिवा लावत असताना दक्षिणेकडं दिव्याचं तोंड करत नाही. म्हणजेच वर्षभरातून फक्त एकच दिवस हा यमासाठी दीपदानाचा दिलेला आहे. तसंच शांतिक कर्म किंवा इत्यादी वैदिक कर्मामध्ये देखील सदीपमाश, परंतु तो क्षेत्रपालासाठी दिला जातो, तोही दक्षिणेकडे केला जातो, परंतु तो वैयक्तिक असतो. पण उद्याचा एक दिवस असा आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, मग स्त्री असेल, पुरुष असेल, बाल, वृद्ध, अबाल, सगळ्यांना, सर्व लोकांना उद्या यमाला दीपदान करण्याचा अधिकार आहे. आणि उद्याचं दीपदान उद्या शुक्रवार सूर्यास्त आहे 6:01 त्यानंतर केव्हाही आपण दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करून त्या ठिकाणी यमाची प्रार्थना करू शकतो आणि यमदीपदान करू शकतो. उद्याचा मुख्य विषय धन्वंतरी. मग धन्वंतरी कोण? तर ज्या वेळेला देव आणि असुर यांचं समुद्रमंथन झालं त्यावेळेला 5वं रत्न निघालेलं म्हणजे धन्वंतरी. तर धन्वंतरी ही एक देवता आहे, परंतु या देवतेचं वेगळेपण काय? तर विष्णू अंश मानला जातो, परंतु यांच्याकडं एक अमृत कलश दिलेला आहे आणि अमृत कलशाचा आपल्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. मग अमृत कलशाचा महाविष्णूंनी पुढे अवतार घेऊन असुरांना ते दिलं गेलं नाही, देवादिकांना दिलं गेलं नाही. पौराणिक कथेतला विषय बराच आहे. आपण मुख्यत्वे त्या धन्वंतरीच्या नेमक्या कोणकोणत्या लाभांचा विषय आहे, धन्वंतरी हा मुख्यत्वे कोणाच्या माध्यमातून प्रधान देवता मानावा, वैद्यकशास्त्र, शुश्रूषा, शल्यचिकित्सा, शस्त्रक्रिया इत्यादिकाशी संबंधी संपूर्ण ज्ञानाचा अधिष्ठाता म्हणजे धन्वंतरी आहे. मग धन्वंतरीच्या वेगवेगळ्या मंत्राने उद्या त्या धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरीची पूजा ही विशेषत्वानं वैद्यक व्यवसायातील सर्व लोकांनी आपापल्या आयुधांचा, अर्थात सगळे इन्स्ट्रुमेंट उद्या मांडावेत. सूर्यास्तानंतर त्याची पूजा यथाविधी करावी. जर धन्वंतरीचा फोटो मिळत असेल तर धन्वंतरीचा फोटो घ्यावा. थोडेसे मूग आणि धने, मिळालेले फुलं इत्यादिकांनी, सुगंधी द्रव्य अर्थात अत्तर इत्यादिकांनी धन्वंतरीची पूजा करावी. त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करावा आणि यथाविहित शांततेनं, आणि जर शक्य झालं तर त्या ठिकाणी वेगवेगळी मंत्र त्यासाठी दिलेली आहेत, परंतु त्यातीलच एक मंत्र अमृत कलशस्थाय विद्महे वैद्यराजाय धीमहे तन्नो धन्वंतरी प्रचोदयात, हा मंत्र देखील त्या ठिकाणी करावा.
किंवा लक्ष्मीची विशेष प्राप्ती यावी यासाठी ओम श्रीम श्रीये नमः हा मंत्र देखील आपण करू शकता. किंवा अगदी त्यात अगदी छोटा ओम श्रीम नमः हा देखील मंत्र उद्या करू शकता. विशेषत्वानं या धन्वंतरीला वेगवेगळ्या देवतेंचं स्वरूप देखील मानलेलं आहे. ज्याप्रमाणे लक्ष्मी सुक्तामध्ये याचा उल्लेख आपल्याला सापडतो. धनमग्निर धनम वायू धनम सूर्यो धनम वसुः धनमेंद्रो बृहस्पतिर वरुणो धनम अश्विनो. अर्थात आपल्या शरीरासाठी असणाऱ्या आरोग्यामध्ये पंचमहाभूतांचा पूर्ण योगदानाचा विषय असतो. आपलं शरीर देखील पंचमहाभूतापासूनच बनलेलं असतं. त्याप्रमाणे अग्नीचं रूप देखील अर्थात जठराग्नी जी अन्नाची पाचकता असते ते देखील धन्वंतरीचंच रूप मानलं जातं. वायू श्वसन क्रियेशी संबंधी प्राण अपान व्यान उदान समान इत्यादी पंचप्राणांचा विचार देखील धन्वंतरीच्या अंतर्गतच मानला जातो. सूर्याचं स्वरूप अर्थात तेज आणि उष्णता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देखील धन्वंतरीच्या अंतर्गत येतात. त्यानंतर इंद्र अर्थात संरक्षण, बृहस्पती बुद्धीचा आणि ज्ञानाचा दाता, वरुण अर्थात जलतत्व आणि शेवटी दोन अश्विनी कुमार. अश्विनी कुमार हे कुठल्या शरीरातील मुख्य अवयवाचे कारक आहेत तर डोळ्यांचे कारक आहेत. म्हणजे अश्विनी कुमाराचं स्वरूप देखील धन्वंतरीच्या अंतर्गतच येतं. अर्थात शरीराचं संपूर्ण संरक्षण करणं किंवा शरीराला पूर्ण आरोग्य मिळवणं हे धन्वंतरीच्या उपासनेनं होतं. मग प्रोफेशनमध्ये असणाऱ्या काही वैद्यकांचा, काही अभियंत्यांचा, काही विद्यार्थ्यांचा किंवा इतर तत्संबंधी व्यवसायांचा जो काही महालक्ष्मी पूजनेसाठी आग्रह आहे त्याऐवजी त्यांनी उद्या धन्वंतरीचं पूजन करावं. कारण धन्वंतरीच्या पूजनामध्ये त्यांना महालक्ष्मीच्या पूजनाचा पूर्ण श्रद्धेनं लाभ निश्चित होईल. मग धन्वंतरी पूजन किती वाजता करावं, त्याची वेळ काय आहे तर उद्या दुपारी 12:36 त्रयोदशी लागते आणि त्यानंतर म्हणजेच सूर्यास्त आहे 6:01 तर प्रत्येक गावचा वेगवेगळा येईल. उद्याचा 6:01 सूर्यास्त अर्थात यालाच गोधुली मुहूर्त मानला जातो. मग उद्या त्याची सुरुवात गोधुली मुहूर्त म्हणजे काही मिनिटं अगोदर ज्या वेळेला रानातून गायी येतात सूर्यास्त होण्याची वेळ असते त्याच वेळेला अर्थात 5:46 ते सायंकाळी 8:25 यमदीपदान आणि धन्वंतरी पूजा करावी. मग धन्वंतरी पूजनामध्ये नेमकं काय करावं, आपापल्या परंपरेप्रमाणे कोणी कलश स्थापना करतील, कोणी गणपती वरुणाची पूजा करेल, कोणी शस्त्रपूजन करेल. महत्वाचा विषय हा आहे आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे कोणतीही पद्धती अवलंबू शकता. मुख्यत्वे विषय हा आहे की धन्वंतरीचं स्मरण आणि यथाविहित अंतःकरण भावाने धन्वंतरीला केलेली प्रार्थना. यानंतर जर शक्य झालं तर आपण श्री सूक्त, हिरण्य सूक्त किंवा जर दुर्मिळ अशा प्रकारचं कनकधारा स्तोत्र किंवा त्याच पद्धतीचं आणखीन एक ज्याला श्रीसुक्ताचाच पुढील किंवा हिरण्यसूक्त श्रीसूक्त दोन्ही मिळून त्याला कमला हे महालक्ष्मीचं नाव आहे, त्याला कमला प्रयोग अशा प्रकारचं संबोधन केलं जातं. तर ते देखील उद्या आपण जर का श्रवण केलं किंवा स्वतः पठन केलं तरीही ठीक आहे. आणि हे जर शक्य नसेल तर ओम ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र यथाविहित करावा. सूर्यास्तानंतर या सर्व गोष्टी कराव्यात. विशेषतः यमदीपदान
आणि धन्वंतरी पूजन अवश्य करावं, जेणेकरून महालक्ष्मी पूजनाचा पूर्णतः तुम्हाला अर्थात पुनरुच्चार करतो, वैदिक मंडळीनं कुठल्याही प्रकारे उद्याचा दिवस वाया जाऊ देऊ नये. अर्थात धन्वंतरी पूजन हे करावंच. का तर त्यांना इतरांना आरोग्य देण्यासाठी वरदान आवश्यक आहे आणि त्यामुळं सर्वांनी उद्या धन्वंतरीची पूजा ही सूर्यास्ताला करावी. सांवत्सरिक दीपावली पर्वांतर्गत येणारा हा एक महत्वपूर्ण उत्सव मानला जातो आणि तो आपण साजरा करावा.